नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, झोका घे भरारी या आपल्या पहिल्या मराठी शैक्षणिक ऍप मध्ये मी सूरज तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत या प्रकरणातील एक महत्त्वाचा घटक म्हणजेच पेशी विभाजन। तर मित्रांनो, पेशी विभाजन काय असतं हे समजून घेण्यापूर्वी तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं माहिती असणं खूप आवश्यक आहे। तर आपल्याला माहिती आहे, आपण ज्यावेळी जन्माला येतो त्यावेळी आपण एक लहान बाळ असतो, बरोबर आहे। त्यानंतर मग आपण हळूहळू कौमार अवस्थेमध्ये जातो, त्याच्यानंतर मग आपण तारुण्य अवस्थेमध्ये जातो आणि नंतर मग वार्धक्य होऊन काय होतं, मृत्यू होतो। त्याचप्रमाणे एखादी बी जेव्हा आपण जमिनीमध्ये रुजवतो तेव्हा काय होतं, तर त्याच्यापासून प्रथम अंकुर तयार होतो, मग रोपटे आणि मग रोपट्यापासून मोठा वृक्ष तयार होतो। तसंच आपल्या शरीरावरती ज्या जखमा होतात त्या जखमा कालांतराने भरून निघतात। तर मित्रांनो, ह्या ज्या सर्व प्रक्रिया आहेत म्हणजेच सजीवांची वाढ असेल किंवा शरीरावर झालेल्या जखमा भरण्याची प्रक्रिया असेल, तर ह्या सगळ्या होण्यासाठी एक प्रक्रिया महत्त्वाची असते, ती म्हणजेच पेशी विभाजन। तर चला मित्रांनो, पाहूया पेशी विभाजन कसं होतं। तर मित्रांनो, आपण पाहणार आहोत पेशी विभाजन। तर पेशी विभाजनाचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात। त्याच्यातील पहिला आहे सूत्री विभाजन म्हणजेच मायटोसिस आणि दुसरा आहे अर्धगुणसूत्री विभाजन म्हणजेच मियोसिस। तर त्याच्यातील दोन्ही प्रकार पाहण्यापूर्वी आपल्याला पेशी व त्याची अंगके माहित असणं खूप आवश्यक आहे। तर चला मित्रांनो, पाहूया पेशी व त्यातील अंगके। तर आपल्याला इथं पेशी दिसते का पहा। तर या पेशीमध्ये जे मध्यावर्ती आहे त्याला आपण केंद्रक असं म्हणतो। काय म्हणतो त्याला? केंद्रक। पेशीच्या भोवती जे आवरण आहे त्याला पेशी पटल असं म्हणतात। त्यानंतर केंद्रकाच्या अवतीभोवती जे आहे त्याला पेशी द्रव्य असं म्हणतात आणि केंद्रकाच्या आतमध्ये केंद्रकी जी रायबोसोम तयार करण्यासाठी उपयुक्त असते ती केंद्रकी देखील आपल्याला तिथं दिसते। त्याचप्रमाणे पेशीच्या वरच्या बाजूला तुम्हाला दोन चौकोनी आकाराचे किंवा आयताकृती तारा केंद्र दिसत असतील। तर या तारा केंद्रकांचं महत्त्व नेमकं काय आहे किंवा त्याचा उपयोग काय आहे ते आपण पुढे पाहणार आहोत। त्यापूर्वी केंद्रकाचा आपण पुन्हा एकदा विचार करू। तर केंद्रकामध्ये तुम्हाला जी दोऱ्यासारखा जो आकार दिसतो तुम्हाला, तर त्याला डीएनए म्हणजेच काय म्हणतात, डीऑक्झीरायबोन्यूक्लिक ऍसिड, या डीएनए पासूनच गुणसूत्रे बनतात। ही प्रोसेस किंवा ही जी प्रक्रिया आहे गुणसूत्र बनायची, तर ही इतकी सोपी नाही आहे, ती एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे। तर चला मित्रांनो, प्रथमतः पाहूया गुणसूत्रे कशी तयार होतात ते। तर तुम्हाला धाग्यासारखे जे डीएनए दिसतात, तर या धाग्यासारख्या डीएनए पासून एकत्रीकरण केलं जातं। या डीएनएचं एकत्रीकरण केलं की तंतुमय गुणसूत्र तयार होतात आणि या तंतुमय गुणसूत्रांच्या मध्ये वलीकरण म्हणजे ज्याला कंडेन्सेशन म्हणतात, ही प्रक्रिया पार पडल्यानंतर आपल्याला जे मिळतं ते एक्स आकाराचं गुणसूत्र पाहायला मिळतं। तर ही गुणसूत्र कसं तयार होतं हे आपण पाहिलं। पुन्हा एकदा तुमच्यासाठी सांगतो पहा। तर गुणसूत्र तयार होताना जे तंतुमय गुणसूत्र असतात तर त्यांच्यापासून काय केली जातात, गुंतागुंतीची गुणसूत्र बनवली जातात आणि त्याच्यापासूनच पुन्हा कंडेन्सेशन म्हणजेच वलीकरण प्रक्रिया होऊन जे एक्स आकाराचं क्रोमोझोम म्हणजेच गुणसूत्र असतं ते तयार केले जातं। आता पेशीचं विभाजन होत असताना या गुणसूत्रांची संख्या दुप्पट होते हे लक्षात घ्या। म्हणजेच गुणसूत्र जोड्यांच्या रूपात असतात म्हणजेच 2n च्या रूपात असतात। तर या गुणसूत्रांची दुप्पट होते म्हणजेच ही गुणसूत्र 4n होतात। म्हणजेच 2n गुणसूत्रांच्या पासून 4n गुणसूत्र तयार होतात। मानवी पेशीमध्ये गुणसूत्रांच्या 23 जोड्या असतात। त्या आपल्या कॉपी म्हणजेच काय करतात, आपल्या पुन्हा जोड्या तयार करतात आणि त्याच्यापासून 23 पासून 46 म्हणजेच 2n गुणसूत्रांच्या पासून 4n गुणसूत्र तयार होतात हे लक्षात घ्या। तुम्हाला गुणसूत्राची आकृती इथं पाहायला मिळेल। तर या गुणसूत्राच्या मध्यावरती गुणसूत्र बिंदू आहे, नंतर वरच्या बाजूला पी भुजा आणि खालच्या बाजूला क्यू भुजा आहे हे लक्षात घ्या। नंतर पेशी विभाजनाच्या वेळी गुणसूत्र आपली जोडी तयार करतात म्हणजेच ते एक्स आकारात येतात हे लक्षात घ्या। तर या दोन्ही प्रकारामध्ये तुम्हाला काय बघायला मिळतं बघा, तर अर्धगुणसूत्रांच्या पासून पहिल्यांदा अर्धगुणसूत्रांच्या जोड्या तयार होतात। म्हणजेच ज्यावेळी साधी अर्धगुणसूत्री असतात त्यावेळी पेशी एक गुणित पेशी असतात, म्हणजे ज्याला आपण n न डेनोट करतो। आणि ज्यावेळी ते पेशी विभाजनाला येतात त्यावेळी ते आपल्या कॉपी म्हणजेच काय करतात, आपल्या जोड्या तयार करतात आणि त्या द्विगुणित पेशी बनतात हे लक्षात घ्या। तर आता पाहूया अर्धगुणसूत्री विभाजन। तर मित्रांनो, अर्धगुणसूत्री विभाजन हे समजण्यास तसं बघायला गेलं तर खूपच कठीण आहे, परंतु आम्ही झोकाच्या माध्यमातून ही महा अवघड अशी असणारी संकल्पना खूप सोपी करण्याचा प्रयत्न केला आहे।
तर अर्धगुणसूत्री विभाजन समजून घेण्यापूर्वी आपणास काही माहिती असणं आवश्यक आहे. सर्वांनाच माहिती आहे मित्रांनो की प्रजननाचे दोन प्रकार असतात, ज्याच्यामध्ये लैंगिक प्रजनन आणि अलैंगिक प्रजनन असे दोन भाग आहेत. तर त्यापैकी लैंगिक प्रजननात दोन दाम्पत्य म्हणजेच दोन पॅरेंट्सचा समावेश असतो. त्याच्यामध्ये एक नर तर एक मादी जनक असतात. दोन्ही जनक प्रौढ अवस्थेत आल्यानंतर त्यांच्या शरीरात जनक पेशी अर्थात गॅमेट्स तयार होतात. त्यामध्ये नर जनकांमध्ये शुक्राणू पेशी तयार होतात, तर स्त्री जनकामध्ये अंडपेशी तयार होतात. तर या शुक्राणू पेशी व अंडपेशी जनकांमध्ये आधीपासूनच असतात, फक्त त्या पूर्णतः विकसित झालेल्या नसतात, हे लक्षात घ्या. तर या ज्या जनक पेशी असतात या एकगुणित म्हणजेच हॅप्लॉइड असतात, हे लक्षात घ्या. एकगुणित म्हणजेच जोडी रहित गुणसूत्रांच्या रूपात असतात. दोन्ही जनक पेशींच्या फलनानंतर जन्मास येणारं जे अपत्य असतं ते मात्र द्विगुणित असतं, हे लक्षात घ्या. या सर्वांच्या विषयी जी काय माहिती आहे ती आपण पुढील प्रकरणात पाहणारच आहोत, परंतु ही जी बेसिक माहिती आहे ही तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं होतं. तर या ज्या जनक पेशी असतात या जनक पेशी तयार करण्यासाठी जी प्रक्रिया पार पडली जाते किंवा जी प्रक्रिया होते तीच म्हणजे अर्धगुणसूत्री विभाजन. तर चला मित्रांनो पाहूया अर्धगुणसूत्री विभाजन. तर ही जी अर्धगुणसूत्री विभाजनाची प्रक्रिया आहे ही सजीवांमधील प्रजनन अंगकांमध्ये होते, हे लक्षात घ्या. तर या अर्धगुणसूत्री विभाजनामध्ये एका पेशीपासून दोन एकगुणी पेशी तयार केल्या जातात आणि त्यानंतर त्या एकगुणी पेशींच्या पासून पुन्हा काय केले जातात, अजून 4 एकगुणी पेशी तयार केल्या जातात. म्हणजेच द्विगुणी पेशीपासून एकगुणी पेशी आणि पुन्हा त्या एकगुणी पेशीपासून अजून 2 नवीन एकगुणी पेशी तयार केल्या जातात, म्हणजे एकापासून 4. तर ही प्रक्रिया आहे ही मुख्यतः 2 टप्प्यात पार पडते. त्याच्यापैकी एक म्हणजे अर्धगुणसूत्री विभाजन 1 आणि अर्धगुणसूत्री विभाजन 2. यापैकी अर्धगुणसूत्री विभाजन 2 हे सूत्री विभाजनासारखेच असतं, परंतु अर्धगुणसूत्री विभाजन 1 हे फार गुंतागुंतीचं आहे. तर या अर्धगुणसूत्री विभाजन 1 मध्ये पुन्हा 2 टप्पे येतात. त्यामध्ये एक प्रकल विभाजन 1 आणि दुसरा म्हणजे परिकल विभाजन 1. त्यापैकी प्रकल विभाजन 1 चे 4 टप्पे आहेत. पूर्वावस्था 1, मध्यावस्था 1, पश्चावस्था 1 आणि अंत्यावस्था 1. यापैकी पूर्वावस्था 1 ही प्रक्रिया पुन्हा 5 प्रक्रियांच्या मध्ये विभागणी केलेली आहे. ती म्हणजे तनुसूत्रता, युग्मसूत्रता, स्थूलसूत्रता आणि द्विसूत्रता आणि शेवटचं पारगतिक्रम. तर चला मित्रांनो डिटेलमध्ये आपण बघूया की ही प्रक्रिया कशी पार पडते. तर सगळ्यात पहिल्यांदा पूर्वावस्था 1. तर या पूर्वावस्था 1 मध्ये जो पहिला टप्पा येतो तो म्हणजे तणुसूत्रता. तर या प्रक्रियेत गुणसूत्रांचं म्हणजेच तंतूसारखे असणारे जी गुणसूत्र असतात त्यांचं वलीकरण होतं आणि ते गुणसूत्रात रूपांतरित होतात. तसेच तारा केंद्र देखील यावेळी काय केलं जातं, दुप्पट केलं जातं आणि ते पेशीच्या विरुद्ध ध्रुवांकडे सरकवलं जातं, ते म्हणजे तणुसूत्रता. त्यानंतर युग्मसूत्रतेमध्ये सजातीय गुणसूत्रे, सजातीय म्हणजेच एकसारखी असणारी गुणसूत्रे एकमेकांच्या जवळ येतात आणि या प्रक्रियेला सिनॅप्सिस असं म्हणतात. त्यानंतर स्थूलसूत्रता, जे सगळ्यात महत्वाचं आहे. सूत्री विभाजन आणि अर्धगुणसूत्री विभाजन यांच्यामधला जो आपण फरक पाहणार आहोत तो फरक आपल्याला स्थूलसूत्रतामध्ये पाहायला मिळतो. तर या प्रक्रियेत सजातीय गुणसूत्रे आपल्या जोड्या तयार करतात आणि त्या एक्स आकाराच्या बनतात. या ठिकाणी जे तयार झालेले जोडीदार असतात त्यांच्यामध्ये पारगती म्हणजेच क्रॉसिंग ओव्हर अर्थात जनुकांची देवाणघेवाण केली जाते आणि त्या ठिकाणी सजातीय गुणसूत्र काय करतात, आपल्या जोड्या बनवतात, हे लक्षात घ्या. म्हणजेच याला जेनेटिक रिकॉम्बिनेशन म्हणजेच जनुकांची देवाणघेवाण असं देखील म्हटलेलं आहे. बघा मित्रांनो स्थूलसूत्रता हा खूप महत्वाचा टप्पा आहे. तर इथं काय केलं जातं, तर सजातीय गुणसूत्रे आपल्या जोड्या तयार करतात आणि त्या एक्स आकाराच्या दिसू लागतात, पण याच वेळी गुणसूत्र एकमेकांच्या मध्ये जनुकांची देवाणघेवाण करतात, म्हणजेच क्रॉसिंग ओव्हर होतं, हे लक्षात घ्या, जे गुणसूत्री विभाजनामध्ये होत नाही. यानंतर पूर्वावस्थेमधील 4था टप्पा आहे द्विसूत्रता. तर या प्रक्रियेत क्रॉसिंग ओव्हर म्हणजे जनुकांची देवाणघेवाण झालेली गुणसूत्र पुन्हा वेगवेगळ्या जोड्यांच्या रूपात येतात आणि ते एकमेकापासून लांब ढकलले जातात. परंतु ज्या ठिकाणी गुणसूत्रांची म्हणजे जनुकांची देवाणघेवाण झालेली असते त्या ठिकाणी मात्र ते चिकटलेलेच राहतात.
याच दरम्यान केंद्रकाभोवतीचे आवरण आणि केंद्रके हळूहळू नाहीसे होण्यास सुरुवात होते. या प्रक्रियेत काय होतं लक्षात घ्या, द्विसूत्रतेमध्ये तर क्रॉसिंग ओव्हर झालेली जी गुणसूत्र म्हणजेच जनुकीय विभागणी झालेली जी गुणसूत्र असतात तर ती एकमेकापासून लांब ढकलली जातात, परंतु ती एकमेकांना चिटकून राहतात हे लक्षात घ्या. आणि केंद्रकाभोवतीचं आवरण आणि केंद्रकी हे दोन्ही पण नाहीसे होण्यास सुरुवात होते हे लक्षात घ्या. यानंतर पूर्वावस्थेमधील 5वा टप्पा आहे तो म्हणजे पारगतीक्रम. तर या प्रक्रियेत गुणसूत्रांचं पुनर्वलीकरण म्हणजेच घनीभवन होते आणि केंद्रकावरण आणि केंद्रकी पूर्णतः नाहीसे होते हे लक्षात घ्या. तर मित्रांनो हे होते 5 टप्पे पूर्वावस्थेमध्ये. यानंतर मध्यावस्था 1. तर या टप्प्यामध्ये गुणसूत्रे ही एकमेकापासून वेगळी होतात आणि विषुववृत्तीय प्रतलाला एका समांतर संरचित होतात म्हणजेच एका विशिष्ट आकारात येतात. त्यानंतर ताराकेंद्र जी विरुद्ध ध्रुवांकडे सरकलेली असतात तर ती आपल्यापासून तुर्कतंतू तयार करतात आणि हे तुर्कतंतू गुणसूत्र बिंदूपाशी जाऊन चिकटतात म्हणजेच ही कोण आहे मध्यावस्था 1. यानंतर पश्चावस्था 1. या टप्प्यामध्ये जी सजातीय गुणसूत्र असतात तर ही तुर्कतंतूंच्या मुळे एकमेकांपासून वेगळी केली जातात आणि गुणसूत्रे तारा केंद्रकांच्याकडे खेचली जातात आणि ध्रुवाजवळ येऊन पोहोचतात. तर या पश्चावस्थेमध्ये काय होतं, जर जी गुणसूत्र असतात सजातीय गुणसूत्र तर ती तुर्कतंतूंच्या मार्फत वेगळी केली जातात आणि तारा केंद्रकाकडे खेचली जातात. यानंतर 4था टप्पा आहे अंत्यावस्था 1. या टप्प्यामध्ये ध्रुवांजवळ पोहोचलेली गुणसूत्र असतात त्यांच्या भोवती केंद्रकाची रचना व्हायला सुरुवात होते आणि केंद्रकी देखील दृश्य होऊ लागते. तुर्कतंतू पूर्णतः नाहीसे होतात आणि यामुळे 2 नवीन केंद्रक म्हणजेच जन्य केंद्रके तयार होतात हे लक्षात घ्या. तर हे होते 4 टप्पे अर्धगुणसूत्री विभाजन 1 चे. पूर्वावस्था 1, मध्यावस्था 1, पश्चावस्था 1 आणि अंत्यावस्था 1. तर येथे प्रकल विभाजन 1 समाप्त होते. आता परिकल विभाजन 1 सुरू. तर परिकल विभाजन 1 मध्ये जी जन्य केंद्रके असतात तर या 2 जन्य केंद्रकांपासूनच 2 नवीन पेशी म्हणजे ज्यांना जन्य पेशी असे म्हणतात तर या तयार केल्या जातात. तयार झालेल्या दोन्ही पेशी एकगुणी असतात हे लक्षात घ्या. येथे जन्य पेशी तयार होताना पेशी पटलात एक खास तयार होते आणि पेशी दुभागली जाते जसं की आपण सूत्री विभाजनामध्ये पाहिलं होतं. येथे अर्धगुणसूत्री विभाजन 1 हे पूर्णतः समाप्त होतं. यानंतर अर्धगुणसूत्री विभाजन 2 हे सुरू होतं आणि हे पूर्णतः गुणसूत्री विभाजनाप्रमाणेच असतं हे आपण पाहिलेलं आहे. अर्धगुणसूत्री विभाजन 2 हे पूर्णतः गुणसूत्री विभाजनाप्रमाणे असतं. चला तर मित्रांनो आता पाहूया सूत्री विभाजन. तर सूत्री विभाजन हे कायिक पेशी व मूल पेशी यांच्यामध्ये होतं. कायिक पेशी म्हणजे ज्या आपल्या शरीरामध्ये वाढीसाठी उपयुक्त पेशी असतात त्या म्हणजेच कायिक पेशी आणि मूल पेशींच्या बद्दल आपण पुढील प्रकरणांच्या मध्ये शिकणार आहोत. तर सूत्री विभाजनाचे एकूण 2 टप्पे आहेत. त्याच्यामधला पहिला टप्पा आहे प्रकल विभाजन म्हणजेच केंद्रकाचे विभाजन ज्याला कायरोकिनेसिस असं म्हणतात. त्यानंतर दुसरा टप्पा आहे परिकल विभाजन म्हणजेच जीवद्रव्यांची म्हणजेच पेशीमध्ये असणारे जी अंगके असतात तर त्या सर्व द्रव्यांचे विभाजन म्हणजेच सायटोकिनेसिस. त्यापैकी प्रकल विभाजनामध्ये केंद्रकाची 2 भागात विभागणी केली जाते म्हणजेच एका केंद्रकापासून 2 नवीन केंद्रके तयार केली जातात आणि ही प्रक्रिया 4 टप्प्यांच्या मध्ये पार पाडली जाते. त्यापैकी पहिली आहे पूर्वावस्था. तर पूर्वावस्थेमध्ये तुम्हाला पेशी दिसते का पहा. तर पूर्वावस्थेमध्ये अत्यंत नाजूक धाग्यासारखे जे गुणसूत्र असतं त्याचं वलीकरण ही संज्ञा आपण पूर्वी पाहिली. तर त्याचं वलीकरण होतं आणि त्याच्यापासून एक्स आकाराचा क्रोमोझोम म्हणजे एक्स आकाराचं गुणसूत्र तयार होतं. वलीकरणामुळे तंतूपासून बनलेली गुणसूत्र ही आखूड व जाड बनतात. त्यानंतर एक्स आकाराचे जे प्रत्येक गुणसूत्र आहे त्यांच्या जोड्या तयार होतात आणि ते दिसायला म्हणजे दृश्य व्हायला सुरू होतात. याच दरम्यान जे तारा केंद्र देखील आहे हे तारा केंद्र देखील द्विगुणित होते म्हणजेच एकापासून 2 केंद्रके तयार केली जातात. नंतर पुढील टप्प्यामध्ये ही दोन्ही केंद्रके पेशीच्या विरुद्ध ध्रुवांच्याकडे हळूहळूपणे सरकत जातात आणि त्याचप्रमाणे केंद्रकावरील आवरण आणि केंद्रिका हळूहळू काय होते नाहीशी होते. तर बघा पूर्वावस्थेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय झालं तर केंद्रकातील जे नाजूक धाग्यासारखे
गुणसूत्र होती त्यांच्यापासून जाड म्हणजेच एक्स आकाराची गुणसूत्र तयार झाली आणि ती आखूड व जाड बनली. त्यानंतर एक्स आकाराचं जे प्रत्येक गुणसूत्र आहे त्यानं आपली जोडी बनवली आणि ते दृश्य व्हायला सुरू झाले. तारा केंद्र देखील द्विगुणित झाले आणि केंद्रकावरील आवरण आणि केंद्रिका हळूहळू नाहीशी झाले आणि या अवस्थेला पूर्वावस्था म्हणजेच प्रोफेज असं म्हणतात. याच्यानंतर मध्यावस्था. तर मध्यावस्थेमध्ये केंद्र पूर्णपणे नाहीसे होते आणि गुणसूत्रांचं घनीभवन म्हणजेच उर्वरित वलीकरण होते. नंतर ती आपल्या जोडीसह स्पष्टपणे दिसू लागते. त्यानंतर सर्व गुणसूत्रे एका विशिष्ट रचनेत येतात म्हणजेच विषुववृत्ताला समांतर अशी रचना. यानंतर दोन्ही ताराकेंद्र प्रत्येक गुणसूत्राच्या गुणसूत्र बिंदूपर्यंत पोहोचणाऱ्या एका लवचिक प्रतीन धाग्याची निर्मिती करतात आणि त्या धाग्यालाच स्पिंडल फायबर किंवा तूर्कतंतू असे म्हणतात. म्हणजे मध्यावस्थेमध्ये केंद्र पूर्णतः नाहीसं होतं, गुणसूत्रांचं उरलेलं वलीकरण म्हणजे त्यांचं घनीभवन होतं. त्यानंतर गुणसूत्र एका विशिष्ट रचनेत म्हणजेच विषुववृत्ताला समांतर अशा रचनेत येतात आणि त्याचप्रमाणे दोन्ही ताराकेंद्रे आपल्यापासून एका लवचिक प्रतीन धाग्याची निर्मिती करतात आणि त्या धाग्यांना तूर्कतंतू किंवा स्पिंडल फायबर असे म्हणतात. याच्यानंतर पुढची आहे ती पश्चावस्था म्हणजेच ॲनाफेज. तर या पश्चावस्थेमध्ये तूर्कतंतू गुणसूत्रांच्या जोड्यांना विभाजित करतात आणि अर्धगुणसूत्रे आपल्या जोड्यांच्या पासून वेगळी होतात. वेगळ्या झालेल्या अर्धगुणसूत्रांनाच जन्य गुणसूत्रे म्हणजेच डॉटर क्रोमोझोम्स असं देखील म्हटलं जातं. यावेळी तूर्कतंतू ज्यावेळी गुणसूत्रांना एकमेकाकडे खेचत असतात त्यावेळी ती केळीच्या घडासारखी दिसू लागतात. अशा तऱ्हेने गुणसूत्रांचे दोन दोन संच पेशीच्या दोन्ही ध्रुवांपर्यंत पोहोचवले जातात आणि हे सगळं होतं पश्चावस्थेमध्ये. म्हणजेच पश्चावस्थेमध्ये तूर्कतंतू आपल्यापासून काय करतात, गुणसूत्रांच्या जोड्यांना वेगळ्या करतात आणि एकमेकाकडे खेचतात, हे लक्षात घ्या. यानंतर शेवटची अवस्था म्हणजेच अंत्यावस्था अर्थात टीलोफेज. तर या अंत्यावस्थेमध्ये पेशीच्या दोन्ही टोकांपर्यंत पोहोचलेली जी अर्धगुणसूत्रे असतात तर ती उलगडली जातात म्हणजेच त्यांचं अनफोल्डिंग म्हणजेच कंडेन्सेशनच्या विरुद्ध प्रक्रिया होते, हे लक्षात घ्या. त्यानंतर जी एक्स आकाराची गुणसूत्रे असतात ती पुन्हा नाजूक धाग्याप्रमाणे दिसू लागतात आणि नंतर पूर्णतः नाहीशी होतात. याच वेळी दोन्ही ध्रुवांकडे गुणसूत्रांभोवती केंद्रक व केंद्रिका यांची निर्मिती होते ज्यांना जन्य केंद्रके किंवा डॉटर न्यूक्लियाय असं म्हणतात. यावेळी तूर्कतंतू देखील पूर्णतः नाहीसे होतात. तर ही आहे अंत्यावस्था म्हणजेच पेशी विभाजनातील सायटोकिनेसिस. म्हणजेच प्रकल विभाजनातील शेवटच्या टप्प्यात म्हणजेच अंत्यावस्थेमध्ये एका केंद्रकापासून दोन नवीन केंद्रके तयार झालेली आपल्याला दिसतात. तर प्रकल विभाजनानंतर येणारा पुढचा टप्पा म्हणजेच परिकल विभाजन. तर या परिकल विभाजनात पेशी द्रव्याचे दोन भागात विभाजन केले जाते आणि दोन नवीन पेशी तयार होतात ज्यांना जन्य पेशी असे देखील म्हणतात. या प्रक्रियेत पेशीच्या विषवृत्तीय प्रतलाला समांतर अशी एक खाच तयार होते आणि ती खाच हळूहळू खोलवर जाते आणि थोड्या वेळानंतर दोन नवीन पेशी तयार होतात. तर हे होतं परिकल विभाजन, जी एक छोटीशी प्रक्रिया आहे, हे लक्षात घ्या. तर मित्रांनो, आपल्याला असा प्रश्न पडला असेल की प्राणी पेशींच्या मध्ये पेशी विभाजन कसं होतं. तर मित्रांनो, हे होतं प्राणी पेशींच्या मध्ये होणारं पेशी विभाजन. तर आता पाहूया वनस्पती पेशींच्या मध्ये विभाजन कसं होतं. तर वनस्पती पेशीमध्ये प्रकल विभाजन हे प्राणी पेशीप्रमाणेच होतं, हे लक्षात घ्या. परंतु परिकल विभाजनाच्या वेळी मात्र थोडासा बदल असतो. आपल्याला माहिती आहे की वनस्पती पेशीच्या भोवती पेशी पटलाबरोबरच पेशी भित्तिका असते. तर काय होतं, ज्यावेळी वनस्पती पेशीमध्ये प्रकल विभाजन पूर्ण होतं त्यानंतर वनस्पती पेशीमध्ये खाच तयार न होता काय होतं तर दोन्ही केंद्रकांच्या मध्ये एक भिंत तयार होते आणि त्यालाच आपण पेशीपटल असं म्हणतो आणि मग त्या दोन्ही पेशी काय केल्या जातात, वेगळ्या वेगळ्या केल्या जातात. तर मित्रांनो, हे आहे गुणसूत्री विभाजन. तर मित्रांनो, आता आपण पाहिलं की पेशी विभाजन कोणत्या प्रकारे होतं, म्हणजेच अर्धगुणसूत्री विभाजन आणि सूत्री विभाजन.
जर मित्रांनो हे अर्धगुणसूत्र विभाजन आणि सूत्री विभाजन तुम्हाला समजून घ्यायचं असेल, म्हणजेच अधिक चांगल्या रीतीने जर समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा आणि झोका सोबत शिकत राहा.